श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामींचं दर्शन घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली होती. आता कुठे चालली हे तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी इथे बघा, परी एवढी शांत झोपली होती ना, किती कुणी आवाज दिला, गाड्यांचा आवाज एवढा येत होता ना, तरी पण तिला काहीच नव्हतं. एवढी शांत झोपली होती. इथं आम्ही टोल नाक्याला थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही थांबलो होतो. तर तोपर्यंत मी नाश्ता वगैरे करून घेतला. परीला आणि स्वामीला सकाळी घरातूनच नाश्ता भरून घेतला होता आणि यांचे मित्र आमच्यासोबत होते ते आणि यांनी दोघांनी बाहेर नाश्ता केला होता. मी नाश्ता करायची होती तर मी लगेच गाडी थांबली होती तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतला. आता तुम्हाला सांगते मी कुठे चालली आहे. मी चालली होती महाबळेश्वरला आणि परीला दवाखान्यामध्ये घेऊन चालली होती. 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच असेल मी की परीला फिटचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आम्ही महाबळेश्वरला तिची ट्रीटमेंट चालू आहे. तिथे आम्ही घेऊन जातो. तिथे 4 महिन्यांनी तिथे कॅम्प असतो आणि तिथे होमिओपॅथिक औषधं दिली जातात आणि त्या औषधाने परीला आता वर्ष झालं आम्ही घेऊन जातो. मार्चमध्ये परीला वर्ष झालं आम्ही तिथे नेतो. पण थोडासा परीला फरक पडला म्हणून आम्ही तिथे कंटिन्यू औषधं न्यायला जातो. इथे ना फक्त फिटवरचेच पेशंट येतात आणि जे चालत नाही, बोलत नाही तेही इथं येऊन चालायला, बोलायला वगैरे लागले आणि हे खूप जणांकडून आम्ही ऐकलं वगैरे तिथे जाऊन आणि बऱ्याच जणांना फरक पडला आहे आणि त्यामुळे आम्ही परीला इथं घेऊन जातो आणि आम्हाला ही थोडासा परीमध्ये फरक वाटतो. जास्त नाही पण थोडासा काही आहे. त्यामुळे आम्ही इथे घेऊन जातो आणि खूपच छान इथं उपचार वगैरे होतो आणि इथे काही खर्च वगैरे नसतो. फक्त आपल्याला जायचा आणि यायचाच खर्च असतो. इथे होमिओपॅथिक औषधं दिली जातात आणि तीही फुकट दिली जातात. आपल्या 3 महिन्याची 4 महिन्याची जी काही औषधं लागतात ना तीही दिली जातात. मला इथे एक छोटासा व्हिडिओ करून घ्यायचा होता कारण माझ्या व्हिडिओतून जर कुणाला तरी उपयोग झाला, फायदा झाला तर होईल या उद्देशाने मला व्हिडिओ करायचा होता. पण मला काही हिंमत झाली नाही तिथे व्हिडिओ करायची. कारण असे पेशंट असतात ना, खरंच त्यांच्याकडे बघून खूप वाईट वाटतं. पेशंट पण खूप असे त्यांचे हाल होतात आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या आई-वडिलांचे, नातेवाईकांचे खूप हाल होतात. हे बघून ना तर खूप वाईट वाटतं मला. मला दरवेळी ठरून जाते थोडासा व्हिडिओ करावा, पण काही मला हिंमत होत नाही. त्यामुळे मी व्हिडिओ केला नाही. एका दोघांनी व्हिडिओ तिथं करताना बघितलं, पण मी काही केलं नाही. पण इथं जर हा व्हिडिओतून जर कुणाला समजलं तर नक्कीच ते जाऊ शकता कारण खूप छान तिथे ट्रीटमेंट दिली जाते आणि फरकही पडतो. आणि इथे ना महाबळेश्वरमध्ये हा कॅम्प भरतो हा कोणाला माहीत असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा.